नमस्कार, वेलकम बॅक टू रेमना. आजच्या भागासाठी मी 2 कविता निवडल्या ज्या खूप सिमिलर थीमच्या आहेत. पहिली आहे ती संदीप खरेंची खूप प्रसिद्ध कविता आहे, जी अशी जाते की मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळं वाजवतो. आणि मग अख्खी कविता ते मी आणि तो असं ते जातं. हे खूप आता आमच्या सायकॉलॉजीमध्ये कॉमन आहे की नॅचरली ते त्याच एका व्यक्तीच्या त्या 2 बाजू. आणि ही डायकॉटॉमी खूपदा दिसते सायकॉलॉजीमध्ये की गुड बॅड किंवा ब्लॅक व्हाईट हे खूपदा जाणवतं. उदाहरणार्थ की एक माझ्यातलं मन ज्याला बागडायचं आहे, उधळायचं आहे, नाचायचं आहे, मजा करायची आहे. मग एक कुणीतरी दुसरं मन जे ते डिसिप्लिन आणतं की नाही, नको करूस, ब्रेक लाव. तसंच एक माझी पर्सनॅलिटी जी मी जगासमोर दाखवते आहे. मग त्याच्या उलट दुसरा तो जो शॅडो आम्ही म्हणतो की ज्याला दाबून ठेवलेला आहे. मग ही डायकॉटॉमी तशी न ठेवता शेक्सपियर त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे की आपल्या सगळ्यांमध्येच तो एक ग्रे आहे. हे जर आपण ओळखू शकलो तर कदाचित त्या स्वपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आपला जास्त सुखद होईल. म्हणजे कसं की मला कुणाबद्दल ईर्ष्या वाटूच शकत नाही किंवा मला द्वेष वाटूच शकत नाही, मला कसला न्यूनगंड असूच शकत नाही. असं न करता जर मी हे मान्य केलं की हेही अवगुण म्हणा किंवा थोड्याशा डिफिकल्ट क्वालिटीज माझ्यात आहेत, तर मी त्या स्वतःला ॲक्सेप्ट जास्त चांगलं करू शकेन, जास्त होलिस्टिकली करू शकेन. ह्याच्याच थीमवरची मी म्हणाले तसं मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे, जी अशी होते सुरुवात त्याची की कधी पाहतो मी माझ्यातच विचित्र मानव. मग त्या विचित्र मानवाची सगळं डिस्क्रिप्शन आहे. मग पुढे ते म्हणतात कधी पाहतो मी माझ्यातच विराट मानव. परत तेच मग की ते दोन्ही आहेत माझ्यातच. कवितेचा शेवट असा होतो, विद्रूप मीही विराट मीही साक्षी केवळ आणि तरीही या दोघांचा भुवीवरातील अंधाराचा आकाशाचा. मला तेच वाटतं की ह्या कवितेचा शेवट आहे की त्या सगळ्या माझ्या भागांचा, ज्याला आम्ही सायकोलॉजीमध्ये इंटरनल फॅमिली सिस्टम्स असं म्हणतो, त्या सगळ्या भागांचा मी ॲक्सेप्टन्स माझ्यात आणणं आणि मग तो प्रवास त्या सगळ्या भागांना घेऊन पुढे मी जाणं, हे ह्या कवितांमध्ये मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ह्या कविता वाचून? नक्की कळवा. पुढच्या भागात भेटूच.